RT ॲडमिशन 2026-27 तर ज्याही पालकवर्गाचे नंबर लागलेले होते ते म्हणजे दुसरी लिस्ट वेटिंगवाल्यांसाठी, तर सध्या 23 तारखेच्या आत तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे। तिसरी लिस्ट लागणार आहे, परंतु त्याबद्दलची माहिती आपण लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली होती। तरीसुद्धा भरपूर असे पालकवर्ग आहे जे कमेंट्स करत आहे की सर लिस्ट लागणार आहे का। तर ज्यांचे नंबर लागलेले बघू शकता, सध्या 3569 एवढ्या ज्या जागा ह्या फुल झालेल्या आहे। पहिली जी लिस्ट लागली आहे त्या लिस्टवाल्यांमधून साधारणतः 25,000 ते 26,000 जागा सिलेक्ट झालेल्या होत्या, संपूर्ण जेवढ्याही रिमेनिंग जागा होत्या। त्यानंतर आता त्यांचा जो प्रवेश आहे सुरू आहे, तर तुमचा प्रवेश निश्चित कधी होणार, तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरवरून एक लेटर मिळेल। ते लेटर तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरवरून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट सबमिट करणार तुम्हाला तारीख देण्यात येणार की तुम्ही या तारखेला व्हिजिट करा, तुम्हाला लेटर देण्यात येणार। ते जे लेटर आहे ते लेटर घ्यायचं आहे तुम्हाला, त्यासोबत डॉक्युमेंटचा बंच ते लेटर द्यायचं आहे तुम्हाला स्कूलला तुम्ही लेटर दिलं की तुमची ॲडमिशन फायनली ही RT कडून कन्फर्म झालेली आहे, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। क्लिअर। त्यानंतर तुम्हाला लेटर डायरेक्टली मिळणार नाही, तुम्हाला त्यांच्याकडून तारीख देण्यात येणार की उद्याला या, परवाला या, या तारखेला या, त्या तारखेला तुम्हाला जायचं आहे, त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे, म्हणजे लेटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवेश जो आहे हा निश्चित केला जाणार आहे आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कूलला द्यायचे आहे। आपण जे अप्लिकेशन वाईज डिटेलचं जे ऑप्शन आहे, तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा अप्लिकेशन नंबर टाकून गो करा, तुम्हाला संपूर्ण डिटेल्स लिहून येणार। इथे तुमचं जे ॲडमिशन स्टेटसचं ऑप्शन राहील, तुम्हाला ते ॲडमिटेड आलेलं आहे का बघा। जर हे ॲडमिटेड आलेलं असेल म्हणजे तुमची RT कडून ॲडमिशन ही 100% कन्फर्म झालेली आहे असं तुम्ही समजू शकता। ठीक आहे। आता राहिला प्रश्न तिसऱ्या लिस्टचा, तर बघा सध्या पहिल्या लिस्टवाल्यांना म्हणजे वेटिंगवाल्यांची दुसरी लिस्ट नंबर 2, 23 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे। 23 तारखेपर्यंत किती जागा फुल होतात आणि किती जागा रिमेनिंग राहतात, मी अगोदरपासून वेटिंगची तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे। जेवढ्या जागा शिल्लक राहणार तेवढे विद्यार्थी तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्ट करण्यात येणार। समजा एखाद्या स्कूलमध्ये 3 जागा असेल तर परत तिथे 3 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार तिसऱ्या लिस्टमध्ये। कुठे जर जागा 0 असेल, बघा हा सुद्धा एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे। तुमचा एका स्कूलमध्ये नंबर लागलेला आहे, तिथे 2 जागा होत्या, समजा तिथे 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, तुमचा नंबर आहे 3 किंवा 4 वेटिंग, ठीक आहे। परंतु तिथे जर जागा तुम्हाला आता 0 दिसत असेल तर तुमचा नंबर लागणार नाही, त्या शाळेची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, तिथल्या जागा फुल झालेल्या आहे, तिथे कोणाचंच सिलेक्शन होणार नाही, तुमचा वेटिंग असला तरीसुद्धा। क्लिअर। जर जागा असेल तरच प्रवेश मिळेल आणि जर जागा नसेल तर प्रवेश मिळणार नाही। RT मध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।